महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं कोणत्याही घराला दारं नाही. लोक दिवस रात्र बिनधास्त जगतात आणि म्हणतात इथं शनिदेव स्वतः पहारा देतात. पण प्रश्न असा की हे शक्य आहे का? आजच्या या आधुनिक जगात या गावात असं काही घडतं का जिथं लोक इतक्या विश्वासानं दारं न लावता राहतात का? तर चला आज आपण जाणून घेऊ शनी शिंगणापूर या गावामागचं रहस्य. पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. शनी शिंगणापूर अहिल्यानगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात एक लहानसं पण अत्यंत प्रसिद्ध गाव आहे. 2018 पर्यंत शनी शिंगणापूर गावाची लोकसंख्या सुमारे 4000 होती, ज्यात प्रामुख्याने शेतकरी आहेत. हे गाव शनिदेवाचं आहे असं मानलं जातं आणि इथं शनिदेवाचं एक अद्भुत स्थान आहे असंही मानलं जातं. दररोज हजारो लोक इथे दर्शनासाठी येतात, पण जेव्हा ते पहिल्यांदा गावात प्रवेश करतात तेव्हा एकच गोष्ट पाहून थक्क होतात. एकही घराला दार नाही, फक्त लाकडाचा चौकट असतो, पण त्यावर दार बसवलेलं नसतं. तरीही शेकडो वर्षापासून इथं कधी चोरी झाली नाही. पण प्रश्न असा पडतो की या घरांना दरवाजेच नाहीत तर यांना कुत्र्यांची किंवा पाळीव प्राण्यांची भीती नाही का? आणि मग शौचालयाचं कसं? बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की कुत्र्यांना बाहेर ठेवण्यासाठी या घरांना फलक म्हणजे पडदे लावलेले आहेत. गावातील चौकातील सार्वजनिक शौचालयांमध्ये देखील गोपनीयतेसाठी प्रवेशद्वार एक पातळ पडदा असतो. स्थानिक लोक इतके बेफिकर आहेत की ते शहराबाहेर असताना त्यांच्या शेजाऱ्यांना त्यांच्या घराची काळजी घेण्यास सांगत नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की चोरांना लगेच अंधत्वाची शिक्षा दिली जाईल आणि जो कोणी बेईमान असेल त्याला 7.5 वर्ष दुर्दैवी शिक्षा भोगावी लागेल. खरं तर स्थानिक आख्यायिका सांगते की जेव्हा एका गावकऱ्याने त्याच्या घराच्या प्रवेशद्वारावर लाकडी काड्या बसवल्या तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्याचा कार अपघात झाला. या विचित्र इतिहासामुळे शनी शिंगणापूर भारतातून भाविकांना आकर्षित करते. एकेकाळी नम्र असलेले मंदिर पाहण्यासाठी दररोज किमान 40,000 पर्यटक येतात, जे आता मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि देणग्यांसह एका मोठ्या मंदिरात रूपांतर झाले आहे. या गावाबद्दल एक जुनी कथा सांगितली जाते. असं म्हणतात की अनेक शतकांपूर्वी एक मुसळधार पाऊस झाला, गावातील नदीचं पाणी वाहून गेलं आणि त्या पाण्यातून एक काळा दगड गावाजवळ आला. गावातील एका शेतकऱ्याने तो दगड पाहिला आणि कुतूहलानं त्यावर लाठी मारली, पण लगेच त्याच्या लाठीमधून रक्त वाहू लागलं. शेतकरी घाबरला आणि घरी जायला निघाला. घरी गेल्यावर रात्री त्याला स्वप्नात शनिदेव प्रकट झाले. त्यांनी सांगितलं, मी या दगडाच्या रूपात इथं वसलेलो आहे. माझं स्थान उघड्यावरच ठेव. माझ्यासाठी मंदिर बांधू नकोस, छप्पर टाकू नकोस. तेव्हापासून हा काळा दगड म्हणजेच शनिदेवाचं प्रतिकात्मक स्वरूप मानलं जातं आणि लोकांनी तो उघड्यावरच ठेवला आहे. शनी शिंगणापूरमध्ये केवळ दारं नाहीत असं नाही, तर इथं आणखी काही खास नियम पाळले जातात. गावात कुणीही दाराला कुलूप लावत नाही. बँका, दुकाने, अगदी पोस्ट ऑफिस सुद्धा ओपन फ्रेम डोअरनेच चालतात. नव्या घरात प्रवेश करण्याआधी लोक प्रथम शनिदेवाला नमस्कार करून विश्वासाचा दार उघडतात. लोक मानतात की जो कोणी इथे चोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर शनिदेव स्वतः कोप करतील. चोरी करणाऱ्याला काहीतरी अनर्थ घडतो, आजार, अपघात किंवा दोष. म्हणूनच लोक इतक्या आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने राहतात. आता प्रश्न असा पडतो, हे सगळं अंधश्रद्धा आहे का वास्तव? काही समाजशास्त्रज्ञ आणि संशोधकांचं मत असं आहे, शनी शिंगणापूर गावात लोकांमध्ये परस्पर विश्वास आणि भीतीचं संतुलन निर्माण झालं आहे. जिथं सर्वच लोक आपण वाईट केलं तर आपल्यावर देवाचा कोप होईल असं मानतात, तिथं गुन्हेगारी आपोआप कमी होते. म्हणजे हे श्रद्धा आणि समाजशिस्तीचं एक सुंदर मिश्रण आहे आणि तेच या गावाची खरी स्ट्रेंथ आहे. आज आधुनिक काळात काही बदल झाले आहेत. गावात आता काही ठिकाणी सुरक्षा कॅमेरे बसवले गेले आहेत. काही घरांनी बाहेरून अर्धदार ठेवले आहे, पण अजून बहुतेक लोक दारांशिवाय आयुष्य जगतात. अगदी 2015 मध्ये जेव्हा युको बँकने इथे एक ब्रांच सुरू केली तेव्हाही त्यांनी नो लॉक ब्रांच तयार केली. काचांच्या भिंती पण कोणताही दरवाजा नाही. अखेर प्रश्न एकच आहे, ही श्रद्धा आहे की मनाचे विज्ञान? कदाचित दोन्ही. श्रद्धा माणसाला भयभीत करते आणि विज्ञान सांगतं समाजात परस्पर विश्वास असला की गुन्हेगारी कमी होते. शनी शिंगणापूर हे दोन्ही गोष्टींचं एक जिवंत उदाहरण आहे, जिथं श्रद्धा
आणि शिस्त हातात हात घालून चालतात. मित्रांनो, जगात बरीच रहस्य आहेत, पण काही रहस्य विज्ञानाने नाही, श्रद्धेने जिवंत ठेवली जातात. शनी शिंगणापूर हे असंच गाव आहे जिथं दार नसूनही सुरक्षा आहे, कुलूप नसूनही विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं? हे शनी देवाचा चमत्कार आहे का माणसाच्या श्रद्धेची ताकद? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय गोष्टींसाठी मिस्ट्री महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.